त्याला सकाळ सकाळी उठवलंय, त्याची झोप पण नाही झाली. तेल नको लावू, तेल नको लावू. शिवा, गुड मॉर्निंग. जा सगळं खाली घेऊन ये. झाला, झाली आहे सगळी पॅकिंग. हाय देवांश. हाय. आमची मजा येणार आहे बाबा आता 2 दिवस. ए शिव, कुठं चालला तू? घोर चालला का? आवाज दिला घोर बाबा. चालला? गाडीत बसून चालला भूत. कुठे चालले बाबा? अहो, मला घोर. अरे कळतंय रे त्याला. बघा हात कुठे चाललाय बघ. हा. तुला कळत आहे सगळं. टाटा कर शिव, टाटा. तुला आता काय बाय बाय. मी कुठं बसलोय? तुझी ब्लॉग बनवायसाठी ना हा. मी हे केलंय. चल देवांश आजी काय? बाय राणीताई. मागे टाक, मागे टाक. मारलं पाहिजे ना तुम्हाला. काय रे बाबा, काय झालंय? काय ओपन कर ना. उघड की. बरं का भाऊजी, ती लावतच लिपस्टिक वगैरे त्याच्यासाठी असेल की तुम्ही बघावं तिच्याकडे. आणि तुम्ही अजून जास्त अटेन्शन. तुम्ही अजून जास्त अटेन्शन देता तिला. तुम्ही असं एक करता. तर तिचं वय 25-26. हा. चला म्हणजे हे तरी क्लिअर आहे की भाऊजींना 25-30 स्टार नाही, त्यांना 40-45 पर्यंत आवडतं. आवडतं जावं मला, त्या पण आवडतं. नाही, मला सगळ्या आवडतात. मला 25-26 वयोगटातल्या पण आवडतात. आणि मला त्या आय एम ॲट अ एज वेअर आय लाईक स्मॉल ॲज वेल एज एल्डर गर्ल्स. ओल्ड सोडल्या थोड्या. 75-80 असे पण चालतात का? पण तसं काही मॅटर नाही करत आता. तुम्हाला कोण आवडतंय नाही का, त्यांना तुम्ही आवडले पाहिजे ना. बरोबर. म्हणूनच बालताई टेन्शन नाही घेत अजिबात. असं आहे का? तिला माहिती आता ह्या म्हाताऱ्याला कोण. तिला माहिती आहे अजून आपले किती डिमांड आहे. डिमांड आहे मग ती जास्त पॉझिटिव्ह असती मग. हा? हा ना, ती possessive राहिली असती. पॉझिटिव्ह जास्त राहिली असती. असं नाही, तिला हे पण माहिती ना मी असं काही कुठाने करत नाही म्हणून. वाव, पेट्रोल पंप आला. मला एवढी खुशी आत्ताच आपण पेट्रोल भरलंय गाडीत आणि भाऊजींनी गाडी पुसली नाहीये, त्यामुळे गाडी खूपच अस्वच्छ. ए देवांश, देवांश त्याला नको हातलो, इकडे बस. फेवरेट गाणं कुठलं होतं? पप्पांनी ब्रेक लावला ना, जाशील पुढं. कुणाचं? ज्योतीचं? ए शिव. हा ना, ते विसरलो ना राव. हा, अपनों के मैं काय करतोय? बेगाने. काय करतोय? घोर चालला तो. घूर चालला तू? सकाळ कसं काय? घूर चालला? ते गाणं कोणतं आहे गं ते? बालिका शांत. नको नको. अरे ते आहे ना एक. झोपेतून उठलाय बघतो. तिला टाइमच नव्हता. तिने लई घाई शिव. अरे जवळ घे ना त्याला, झोप आली त्याला. अरे अरे झोपला शिव. त्याची साबण मी पण आणली का त्याला आंघोळ घालायला? इकडनं राईटला गेलं ना. सो गाईज, मित्रांसोबत तर तुम्ही मला दरवेळेसच पाहिले असेल फिरायला जाताना. आज आपण फर्स्ट टाइम फॅमिली सोबत आलोय. ही माझी सिस्टर राणीताई, इकडे ज्योतिताई, हा आमचा देवांश, इकडे भाऊजी, सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन राणीताई. अरे हा क्यूटी तर राहिला आमचा शिवांश. से हाय. हाय. जाऊ दे, आता मूड मध्ये नाही येतो. गाडीत भंगार वाटतं रे, बाहेर आल्यावर थोडं भारी वाटेल. हो, नजारा तर खूपच भारी आहे मित्रांनो इथं. थंडी वाजत असते. थंडी वाजते शिवांश. हा, तू सांगतोय. तू तर नाही नाहीच म्हणत असते. नाही 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 कर बरं. नाही 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 नाही. नाही 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 नाही. हिमा आवडते तुला? नाही ना? असं म्हणायचं तुला. मी कुणाला काय आवडायचं तुला? असं म्हणायचं तुला. किती इररिस्पॉन्सिबल आई आहेस तू.
दोन्ही मुलांचे स्वेटर पण नाही आले. स्वतः एकदम मस्त स्वेटर वगैरे घालून आली आहे. गळ्यापर्यंत. ह्याला किती थंडी वाजत असेल बिचाऱ्याला. थंडी वाजते इथं. ज्योतीच्या हात गुंडाळतात. ना स्वेटर आणलंय त्याचं ना टोपी आणली आहे तरी बिचारा कंप्लेंट नाही करत आहे काही. डिफरंट नाही हे जे काय म्हणतात 1990चे जे पॅरेंट्स आहेत जे 1990च्या नंतर हा हे जे जेन जी पॅरेंट्स आहेत ते इररिस्पॉन्सिबल पॅरेंट्स आहेत. नाही म्हणतोय तो. अरे लहान पोरांना थंडी नाही वाजत माहिती का जास्त. स्ट्रॉंग असतात माझे पोरं स्ट्रॉंग असतात. हो का? हे पहा खोटं किती मला हे घालून थंडी वाजते त्याला असं वाटतं. त्याला अशी त्याला फक्त बोलता येत नाही. पण मित्रांनो तुमचं मेन कॅरेक्टर बघा बिना स्वेटरचं आहे. पण एकदम सगळ्यांना थंडी वाजते, मला नाही वाजत. काय कहाँ से आते हैं ये लोग. भीड़ से आते हैं हम. नाही नाही क्यों आते ऐसे लोग. बघा अशा नाश्ता तर आपण पोहेच करतोय पण अशा जागेवर पोहे खातोय. व्ह्यू किती भारी आहे. कशात पोहे बालताय तो बघ कशा बघतोय पोहेंकडं. त्याला पण भूक लागली रे. थोडस म्हणजे एकच होता हे एवढं गहू झाडच पोहे नको म्हणतो ते गरम दे. खायला भेटतंय ना खा गपचूप. नखरे जास्त ना. हा ना. एकच प्लेट घेतली असती मग आपण. अरे भाऊ खाऊन घे. शो बघ देवांश तुझा मित्र. शिवांश तुझा मित्र म्हणलं. शिवांश कन्फ्युज होते का तू. खरंच कन्फ्युज होते. एक तर नाव असेल ठेवलं देवांश. त्याला पकड रे. आम्ही कन्फ्युज होतो तर. मी चांगलं सांगितलं दुसऱ्या. चला आपण इकडे जाऊ. चहा प्यायचा शू धर धर नाही चुप म्हणा. धर ना. नाही प्यायचं नाही प्यायचं. हा धर रे. मला दे ना मला दे ना बिस्किट दे इकडं. एकटा एकटाच खातोय. एकदम मस्त. आम्ही दोघं नाही बसलो ना. नाही त्यांचं मोठं सनरूफ असतं का ते. काय करा तिघी मिळून आहे ना एक मिनी कुपर घ्या. ती कार्तिक आर्यनने त्याच्या आईला दिलेली बघ गिफ्ट. हा काय ती मिनी कुपर. मिनी कुपर गाडी आहे गाडी ही. स्विफ्ट आहे ना पुढची अशा स्विफ्ट सारखीच दिसती पण भारी अदली गाडी. 40-50 लाखाला येते. एकदम छोटीशी मुलींसाठी एकदम भारी गाडी. ज्योती तुझे पाय वगैरे पुरत नाहीत ना स्विफ्ट वर आपल्या त्या गाडीवर. अशी छोटी गाडी आहे ना तुला येईल चालवता. ती रील पाहिली काय. ती मुलगी एक गाडी चालवत असते. ती स्वतःची गाडी असते. ती मित्र तिच्या मित्राला लिफ्ट देते. तू जेव्हा बसतो ना तू म्हणतो तू कुठं गेली तू. तिने बाहेर एकदम सिटी असं समोर घेतलेला असतो ना तो असं इकडं बसतो. आणि ज्योती सेम तशीच बसती माहिती का. पार त्या स्टेअरिंगला चिटकून. स्वतःची आठवण आली तेव्हा. अरे तिचे पायच पुरत नाही ती तरी काय करेल. जेवढं सीट पुढे घेता येईल तेवढं घेते ती पूर्ण. पूर्ण टोटल पुढं. म्हणजे मला असं शंका येते की ही स्टेअरिंग कसं वळवणार एवढ्या पुढे बसून. तू उशीर बस. ती जर महाग सरकून बसली तर मग ब्रेक कसं लावणार. हा या इथनं बघा ती व्हॅली. इथनं राईटला बघा. आता तिकडे वॉटरफॉल दिसतात माहिती का पडताना. लय खोल दरी आहे. कसलं दाट जंगल आहे पण नाही का. सावित्री रिव्हर आहे काय जी. खूपच मोठी नदी आहे. भरपूर डिस्टन्स जायचे अजून आपल्याला 2 तास. होऊ शकता तुम्ही आता 2 तास जायचे. हाऊस द जोश गाईज. 2 तास जायचे. ड्रायव्हर मध्ये तर जोश दिसतोय बाकीच्या मध्ये काही दिसत नाही. हाऊस द जोश. शिवाज गाईज आता क्रॅश होणार होता. जरा कुत्रा आलं होतं मध्ये काही होऊन नाही दिलं. मित्रांनो पूर्ण 6 तासाच्या प्रवासानंतर आपण पोहोचलोय दापोलीच्या बीचवर. कुठेतरी दापोलीच्या नाही रे. कुठला बीच. मुरुडच्या नाही रे मुरुडच्या. याला मध खाऊ घालायचं जागा. ड्रीम प्लॅनिंग. कुठल्या बीचवर आहे देवाश आपण. लाडू म्हणते वाईस लाडू. हेच ड्रीमलँड. वेलकम टू ड्रीमलँड इन बीच रिसॉर्ट. इथंच आहे का मग आपली रूम. लाडू. सो गाईज इथं स्टे आपला आज. यू हॅव अराइव्ड.